नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणीत शौर्यांचा महासोहळा. अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवभक्तांचे शौर्य दर्शन. शिवरायांच्या पराक्रमाचा जयघोष. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश शासनाधीश्वर अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या घोषणा आणि तुतार्याच्या गजरात गुरुवारी शहरात शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरातील शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच शिवभक्तांनी अलोट गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण शहर जणू विश्वमय झाले होतं. शहरातील मुख्य आकर्षण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली होती. पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणि राज्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आबालवृद्धांनी रांगा लावल्या होत्या. ढोलतासाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. भगव्या फेट्यांनी आणि कपाळावर लावलेल्या चंद्रकोरीने प्रत्येक शिवभक्तांचा चेहरा अभिमानाने चमकत होता. शहराच्या विविध नगरातून गल्लीबोळातून निघालेल्या भव्य मिरवणुका मुख्य बाजारपेठेतून शिवाजी चौकाकडे मार्गस्थ झाल्या. पारंपरिक वाद्याच्या गजर, लेझिम पथके आणि हातात डोलणारे भगवे ध्वज हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. हा मोठा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. विविध सामाजिक संस्थांकडून पिण्याच्या पाण्याची आणि अल्पहोराची व्यवस्था करण्यात आली होती. एकीकडे शिस्त आणि दुसरीकडे अलोट उत्साह अशा वातावरणात शिवजयंतीचा सोहळा संपन्न झाला. जिल्हाधिकाऱ्याकडून अभिनंदन व रक्तदान शिबिर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून विनम्र अभिवादन केले. याच अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी शहरात उत्साह, अभिमानाचा संगम अनुभवायला मिळाला. छोटा शिवबा आणि जिजाऊ ठरले आकर्षक. यावेळी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक चिमुकल्यांनी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारली होती. घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या या शिवाजींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या या उत्साहाने इतिहासातील शिवकाळ पुन्हा जिवंत झाल्याचे भास होत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ओळखीपासून चालत नाही, तर ते बोटात जावं लागतं. आले का? घालून पाडून लागल्या बोलायला. आज रयतेच्या राजाचा जन्मदिवस आहे. म्हणजे रयतेच्या राजाचं सामान्य जनतेशी रक्ताचं नातं आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जर आपण शिवाजी महाराजांना आदर्श मानत असू, त्यांच्या राज्यकारभाराप्रमाणे राज्यकारभार करण्याची आपली मनीषा असेल, तर आपण आणि रयत याच्यामध्ये रक्ताचं नातं निर्माण झालं पाहिजे. आणि हे रक्ताचं नातं निर्माण होत असताना आज मी दिलेलं रक्त आहे ते मला माहीत नाही ते कुठल्या हिंदू, मुस्लिम, दलित बांधव कुणाला जाणार आहे. ते जिथे कुठे जाईल त्याचं आणि माझं रक्त एकसारखंच असणार. त्यामुळे समाजामध्ये समरसता असणं आणि रयतेच्या राजाचं रयतेप्रती जी भूमिका आहे त्याचा एक अंश, 1000 अंश जरी आपण स्वतःच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण करू शकलो तर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचं औचित्य असू शकतं. महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे आदर्श घालून घेतले.
ते शूरवीर होते का तर नक्कीच होते. देशाचं धर्माचं रक्षण केलं का नक्कीच केलं. पण सर्वात महत्त्वाचं त्यांनी रयतेचं रक्षण केलं. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये ही त्यांची कडक समज होती त्याच्या सर्व सैन्याला. त्याचप्रमाणे जर कुठलेही आपला कुठलीही परस्त्री असेल तर त्या स्त्रीला सुद्धा मातेसमानच मानलं पाहिजे हा त्यांचा संदेश होता. त्यांची राज्यकारभाराची व्यवस्था राजव्यवहार कोश त्यांनी स्थापन केला. तो आपण समजून घेतला पाहिजे की इथला राज्यकारभार हा इथल्या माय भाषेत व्हायला पाहिजे, माय मराठीत व्हायला पाहिजे. त्यापूर्वी फारसी आणि उर्दू भाषेमधला जो राज्यकारभार होता तो त्यांनी राजव्यवहार कोश निर्माण करून मराठीत आणला. रयतवारी पद्धत निर्माण करताना शेतकऱ्याच्या हिताकडे त्यांनी लक्ष दिलं. जनतेच्या विकासाच्या त्यांनी त्या काळात खूप मोठ्या योजना राबवल्या. म्हणजे दुष्काळ असेल किंवा ज्यावेळेला शेतकऱ्याला अडचणीत तो असेल तेव्हा सरकारातून बी बियाणं द्यायची पहिली भूमिका त्यांनी मांडली. याच्यामध्ये जे शासन आणि रयत याच्यामधले जे मधले तत्कालीन दलाल होते त्यांना त्यांनी बाजूला सारलं. सरंजामशाही पद्धती संपुष्टात आणून जनता आणि राजा हा एकत्र आला म्हणून त्याला रयतवारी पद्धती म्हणतात. महसुलाची रयतवारी पद्धती त्यांनी निर्माण केली. शककर्ता तो राजा होता आणि सामान्य जनतेसाठी स्वराज्य निर्माण केलं होतं. ते स्वतःसाठी नव्हतं. सामान्य जनतेसाठी ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक किंवा महिला असतील बालक असतील सगळे सुरक्षित कसे राहतील ही त्यांची भूमिका होती. आणि त्या भूमिकेतून त्यांनी राज्य केलं म्हणून आज 400 वर्षानंतरही त्यांचा आदर्श आपण सर्व घेतो. त्यांचा आदर्श आपण एक दिवस न घेता 365 दिवस घ्यायला पाहिजे. आणि राज्यव्यवहारात किंवा दैनंदिन आयुष्यात त्यांचं जे चारित्र्य होतं त्याचं पालन आपण करायला पाहिजे. प्रतिमापूजन हे एका बाजूला आहे. केवळ प्रतिमापूजन करून भागणार नाही तर त्याच्या जोडीला त्यांचा जो विचार आहे त्यांचं जे कर्तृत्व आहे त्याचं दफन किंवा त्याचं धन होता कामा नये. प्रतिमापूजनाच्या बरोबरच त्यांनी मांडलेला खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली असं होईल. युवकांसाठी माझा हाच संदेश आहे की त्यांनी महाराजांचं संपूर्ण आयुष्य तपसावं. त्या पिरियडमध्ये ज्या ज्या पद्धतीचे त्यांना आव्हानं होती ती सर्व आव्हानं त्यांनी समर्थपणे पेलली. आजच्या युवकांनी सुद्धा महाराजांचा आदर्श जर ठेवला तर शून्यातून ते नक्कीच जग निर्माण करू शकतात. शून्यातून सृष्टी निर्माण करू शकतात. ती त्यांनी निर्माण करावी आणि समाजाप्रती रयतेप्रती आपल्या कुटुंबाप्रती आणि देशाप्रती आपण समर्पित राहायला पाहिजे. राष्ट्रनिष्ठा राखली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मातेचा आपल्या पित्याचा आदर राखणं. तो तुम्ही जेव्हा राखता तेव्हा नक्कीच बाकी सर्व गोष्टींचा आदर्श तुम्ही राखू शकता. तुमच्यासाठी तुमचे माता पिता हेच देव आहेत. त्यांच्याशी आपलं वर्तन हे नेहमी कसं असावं ते महाराजांच्या आयुष्यातून शिकायला पाहिजे आपण. म्हणजे शहाजी महाराजांची विजापुराच्या दरबारातून सुटका करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले ते वाखाणण्याजोगे होते. तर महाराजांचं जे संपूर्ण चरित्र आहे त्यांचं जे आयुष्यातले अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे किंवा जसं म्हणतात ते शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे सलगी देणे. सामान्य माणसाला कशा पद्धतीने ते जवळ करत होते ते समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या आदर्शावर जेवढं शक्य आहे तेवढं आपण चालायला पाहिजे. हीच आजच्या शिवजयंती प्रतिमाची मनोकामना आहे. आपण आणि आज मी या ठिकाणी रक्तदान करू शकलो त्याचा मला खूप अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा किंवा अश्वारूढ शिवाजी महाराज समोर असताना मला रक्तदान करताना कुठलाही त्रास झाला नाही. त्याचं मुख्य ते त्यांच्या आयुष्यात एवढं करू शकत होते तर आपण थोडं तरी करायला पाहिजे या भावनेतून देखील. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान मी खरंच मला भाग्य लाभलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
रक्तदान करण्याची. आणि मी खरं तर ज्या शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे सगळे इतर जे माहोल आहे ते आज पूर्ण गजबजलेला. मी पूर्ण माहोलमध्ये गजबजून दिसूनला रक्तदान केलं. आणि मी होमगार्डचा तालुका समादेशक असून मला होमगार्डमध्ये जवळजवळ 30 वर्षे सेवा केलेली आहे. मला म्हणजे मी माझ्या सेवेमध्ये जे की शिवाजी महाराजांशी हिचं जे की रयतेचं राज्य त्यानं जे डोळ्यासमोर जे 12 बलुतेदार जिथे की सर्व समाजाचे सर्व समाज घेऊन सर्व समाजाचे आमच्यामध्ये पण सर्व समाज आणि एकोप्यानं जे की रयतेचं राज्य हे सर्व जनतेचं राज्य आहे. शिवाजी महाराज जे जनतेचं राज्य आहे त्या पद्धतीनं आमच्या खरं तर होमगार्डला आम्हाला असंच वाटतं. आम्ही बी बाहेर आम्हाला मानधनावर असतो, आम्हाला काही आम्ही परमट नसतो. आमची बरेच सेवा भरपूर झालेली आहे, पण आमच्या होमगार्डला मानधनावर आतापर्यंत काम करतो. आम्ही शिवाजी महाराजांचं हे ध्येय ठेवतो. आज इथं उद्या तिथं जे की आम्ही मध्य प्रदेश बरेच बाहेर देशामध्ये आम्ही बंदोबस्त केले, पण आम्ही मानधनावर बंदोबस्त केले. आम्हाला देशसेवा करण्याची इच्छा आहे आणि देशसेवा जसं शिवाजी महाराजांचं डोळ्यासमोर आलं जे कार्य आहे त्यात पद्धतीने आम्हाला होमगार्डच्या ज्या युनिफॉर्ममध्ये आम्हाला ही सेवा करता येते. तर मला खरं आज मन भरून आलं. आमचे जवळजवळ जिल्ह्यामध्ये 850 होमगार्ड बंदोबस्त शिवजयंतीनिमित्त बंदोबस्तवर आहेत आणि सगळ्यांनी रक्तदान करावं अशी माझी इच्छा आहे. जे की खरंच शिवाजी महाराज जसं की सगळे रक्तामासाची माणसं आहेत आणि शिवाजी महाराजांचं एकच म्हणणं होतं सगळ्याचं रक्तासारखं. आमच्या होमगार्डमध्ये सगळ्या समाजाचे एकोप्याने लोक राहतात आणि शिवजयंती असो कोणताही बंदोबस्त असो चांगल्या पद्धतीने करतात. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 19 फेब्रुवारी 2026 रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची फार मोठ्या थाटात जगभर जयंती साजरी होत असताना परभणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा येथे रात्री 12 वाजल्यापासून विविध कार्यक्रम कवायती आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर मलखांब आणि आपल्या जिल्ह्याचे तसेच परभणी शहरातील प्रथम नागरिक महापौर आणि उपमहापौर आणि सर्व प्रतिष्ठित समाजातील कार्यकर्ते समाजसेवक यांनी फार मोठ्या भक्तिभावेनं आज शिवजयंती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो होतो. मराठा सेवा मंडळाचं अतिशय उत्कृष्ट असं काम करतात, ते सुद्धा अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. काय सांगतात बघूया? सर्वप्रथम सर्व शिवमावळ्यांना माझ्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा मंडळातर्फे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आतापर्यंत 101 रक्तदान दात्यांनी रक्त दिलेले आहे आणि आता स्वतः परभणी जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांनी स्वतः पण रक्तदान शिबिरमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. सर्व शिवभक्तांना माझी कळकळीची विनंती आहे, त्यांनी रक्तदान श्रेष्ठदान आहे, रक्तदान करत राहावे. मी गोविंदकर, मराठा सेवा मंडळ, जय जिजाऊ जय शिवराय. आमचे मंगेश आज आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी एवढंच सांगू शकतो की असा राजा इतिहासात झाला नाही आणि नंतरही होणार नाही. या राजाच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांप्रमाणे स्त्रियांचा सन्मान करणं आणि सर्व मित्रमंडळ अडीअडचणीत सगळ्यांना आपण सहकार्य करणं आणि एक लोकसंग्रह वाढवणं आणि जनतेच्या हिताचा विचार करणं, कोणाच्याही चांगल्याचीच विचार करणं हीच एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणं हीच आज या त्यांच्या जयंतीनिमित्त महत्त्वाचं. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी महिला आणि पुरुषांचा फार मोठा गटा आहे आणि रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी नागरिक आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत माध्यमासमोर, आपण ते शुभेच्छा देणार आहेत. आपण त्यांच्याशी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या परभणी येथे
महानगरपालिका प्रशासन आणि इतर सर्व प्रशासनाने खूप छान प्रकारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सजावट केलेली आहे आणि सर्व शिवप्रेमी येथे एकत्र जमलेले आहेत. खूप छान असं वातावरण इथे तयार झालेलं आहे. मी आपल्या या प्रसार माध्यमाच्या वतीने आपल्या सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रशासनाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो. त्यांनी छान प्रकारे सजावट करून शिवप्रेमीचा उत्साह वाढवला, त्यांचा ऊर्जा निर्माण केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सरांनी आपल्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने सजावट केलेली, लाईटिंग केलेली, त्याचं सुद्धा कौतुक या ठिकाणी महिला आहेत. आपण त्यांच्याशी शुभेच्छा द्या. माझं नाव हेरे. महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्या परभणीकरांना पहिले चांगल्या शुभेच्छा. आम्ही खूप एक्साइटमेंट होतो शिवजयंती कधी येईल त्यासाठी. आपण काय बोलू? सर्वप्रथम मी सर्व शिवभक्तांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्थापन केलं आणि म्हणून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती संबंध भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात आज साजरी होत आहे. या निमित्तानं मी सर्वप्रथम सर्व भारतवासियांना व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना शिवजयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो व ही आजची शिवजयंती सर्व तरुणांनी अत्यंत उत्साहामध्ये आणि कुठल्याही गोष्टीवर बाकी कोण्या गोष्टीवर अफवावर विश्वास न ठेवता ही जयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संदेश संवाद जगभराला दिला, एकात्मतेचा, अखंडतेचा, हाच वारसा आपल्याला त्यांच्या शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे. एवढं मी या ठिकाणी तरुणांना सांगतो आणि पुढच्या वेळेस सर्व भारत देशाला या जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज जयंतीच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यातील नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या निमित्तानं मानाचा मुजरा. आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी राजे जनतेचे राजे होते आणि सर्व समाजाला धरून चालणारे त्यांचे सर्व सैनिक, सर्व इतर जातीचे 18 पगड जातीचे सैनिक हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढाईमध्ये राहिलेले आहेत. तरी या जयंतीच्या निमित्तानं सर्व देशवासियांना व जिल्हावासियांना अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सांडले रक्त सांडले पाप सांडले पावन केला कृष्णेचा हात पावन केला कृष्णेचा लावली गुलामीची वाट लावली गुलामीची वाट मराठी शाहीचा मांडला थाट जी मराठी शाहीचा मांडला थाट जी जय भवानी जय शिवाजी. हर व्यक्तीने इथं हा सण साजरा केला पाहिजे. प्रत्येक देशामध्ये दुजाभाव नाही केला पाहिजे, कारण शिवाजी महाराजांनी कधी बी दुजाभाव केलेला नाही. सगळे मावळे एक पूर्ण जातीचे होते, कारण शिवाजी महाराजांनी त्यांनी एकच नजरेमध्ये त्यांना पाहिलेलं आहे. जय शिवाजी जय शिवराय. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं आज सर्व महाराष्ट्रातील सर्व लोक आनंदित आहेत. त्याच अनुषंगाने मी पण इथं आलेला आहे आणि जयंतीच्या अनुषंगाने इथं आलेला आहे आणि जयंती साजरी होत आहे. एवढं बोलून माझ्या भाषेत संपलं. चला.
वादळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त मरणाचा बी काळू आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव परभणी येथे आम्ही सर्वजण शिवभक्त मनवत आहोत आणि या प्रसंगी माझ्यासोबत हे छानचं बाळ आदिनाथ बोबडे आमच्या घराण्याचा वारीस इथं आहे आणि पत्रकार बंधू पण मला भेटले आणि खास करून आज शिवजयंतीला जमलेल्या सर्व शिवभक्तांनी शांततेत शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास आचरणात घ्यावा आणि शिवाजी महाराजांची शिवसंस्कृती जगभरात व्हावी. छत्रपती उदयन महाराजांना मी आत्ताच थोड्याच 2 दिवसाखाली भेटून आलो. रायरेश्वराला महाअभिषेक करून आलो आणि तसेच आम्ही शिवाजी महाराजांचं जे मोठ्या महादेवाचं शिखर शिंगणापूरचं मंदिर आहे तिथंही दर्शन घेतलं. शिवप्रभूंचं गुप्त शिवलिंगाचं दर्शनसुद्धा आम्ही घेतलं आणि त्यांच्या प्रेरणेतून आता पुढं येणाऱ्या काळामध्ये जसं शिवाजी महाराजांनी आम्ही शिवशासन सुरू करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तेच लिहिलेलं आहे. मात्र या मातब्बर श्रीमंत लोकांनी आणि पैशाच्या आणि राजकीय पदाच्या त्यांनी सर्वांवर अन्याय अत्याचार करत आहेत. त्यामुळे लिहिलंय समानता या देशात आणून आणि मगच शांत बसू. छत्रपती आज की जय. हर हर. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण देशावर या भारतावर त्यांनी स्वराज्य केलं होतं, स्थापन केलं होतं आणि त्या स्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेची सेवा हे केली होती. आणि आज आपल्यासोबत इक्कर पाटील आहेत.